अनेक लोकांच्या पुण्यतिथ्या होतात आणि त्या पुण्यतिथ्याच्या तारखाही आमच्याकडे येतात, पण ते पुण्यतिथ्या खऱ्या अर्थाने नसतात. पुण्यतिथी कोणाची व्हावी? ज्यांच्या देह ठेवण्याने तिथी पुनीत होते त्याचं नाव पुण्यतिथी आहे. ज्यांच्या देह ठेवण्याने तिथी पवित्र होते त्यांची खरी पुण्यतिथी आहे. आपल्या मरणाने तिथी अपवित्र होते, त्या तिथीला विटाळ लागतो. ती तिथी विटाळली म्हणून आपल्या अंतविधीला आल्यानंतर अंतविधी झाल्यानंतर घरी जाऊन वस्त्रासहित आंघोळ करावं लागतं. तिथी तर विटाळली, तिथीला विटाळ, त्या दिवसाला विटाळ, त्या घराला विटाळ, त्या भावकीला विटाळ, यांना विटाळ लागला तर लागला हो. पण जे जे लोक अंतविधीला गेले त्या लोकांना विटाळ लागला. अंतविधी झाल्यानंतर घरी जातात, वस्त्रासहित आंघोळ करतात. अंतविधीला येणारे लोक जर अपवित्र होत असतील तर त्यांची पुण्यतिथी काय व्हावी? शिवाची अंतविधी झाल्यानंतर वस्त्रासहित आंघोळ करावं. अंतविधी झाल्यानंतर आंघोळ करावं लागतं. ती जीवाची अंतविधी आहे. जीवाच्या अंतविधीला जाऊन आल्यानंतर आंघोळ करावं. आणि साधू पुरुषाच्या अंतविधीला जर जायचं असेल तर आंघोळ करूनच जावं. साधू पुरुषाचा अंतविधी करून स्नान करण्याची गरज नाही, कारण साधू पुरुषाला जन्मता विटाळ नाही, जीवन जगत असताना विटाळ नाही. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, त्यांना विटाळ कधी नाही. जन्मता विटाळ नाही, जीवन जगतानाही विटाळ नाही. साधू पुरुषाने देह ठेवला तरीही त्याला विटाळ नाही. नाही त्या विटाळ अखंड नाही त्या विटाळ अखंड सोळा, उपाधी वेगळा जाणी विचार. साधू पुरुषाला विटाळ कधीही नाही, कारण विटाळ हा नेमका कोणाला आहे? विटाळ हा जाणीव वृत्तीला आहे.
साधू पुरुषाची वृत्ती भगवत चरणी लीन असते, म्हणून त्या वृत्तीला विटाळ लागत नाही. म्हणून साधू पुरुष सदा सवळाही, नाही त्या विटाळ अखंड सोहळा. अखंड सोहळा आहे असं ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांचं जीवन स्वच्छ आहे, ज्यांचं निर्मळ जीवन आहे, अशाच साधू पुरुषाची पुण्यतिथी होत असते. आता कोणीही कोणाची पुण्यतिथी करत असेल, बंधन नाही, कारण व्यक्ती स्वतंत्रता आहे. आणि आता तर लोकशाही आहे. एक ग्रस्त तारीख मागण्यासाठी आला. कोणा गावची? अमुक गावचे. कस काय आलो? काय नाही म्हणलं महाराज, आपली तारीख पाहिजे. म्हणलो का सप्ताह आहे का? नाही सप्ताह वगैरे काही नाही म्हणला, आमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. असं का? वडिलाच्या पुण्यतिथीची तारीख मागा येणारा जो पुत्र आहे लोक, त्याच्या गळ्याकडे थोडं पाहिलं, गळा रिकामा होता. याच्या गळ्यात फक्त काळा दोरा होता. याच्या गळ्यात तो माळ नाही, ही माळकरी. यानं माळकरी नसेल, निदान बाप माळकरी असेल, वारकरी असेल. त्यांना विचारलं, वडील काही पंढरपूरची वारी करत होते, वारकरी होते का? नाही, वारी फिरी काही करत नव्हते. वारी फिरी काही करत नव्हते. असं का? जाऊ द्या, पंढरपूरला जात नसतील नियमानुसार. गळ्यामध्ये माळ होती का? नाही, माळ फिर काही नव्हती. म्हणून वारी फिरी आणि माळ फिर. तरीही म्हणलं वारकरी नसेल, गळ्यामध्ये माळही नसेल, माणूस एखादा चांगलं वागायला असेल. म्हणलं खाणं पिणं काही जमत नव्हतं का? नाही, त्याला 4 मासात बसावं लागत होतं. तसं खाणं पिणं चलत. तुझ्या बापाचं वर्णन काय करू कीर्तनात सांग की. काय पीत पीत उशाला बाटली ठेवून मेला म्हणू का? शिजे तर दम पडलं नाही कष्ट खाऊन मेला म्हणून सांगाव काय याचं वर्णन. पैसा आहे म्हणून पुण्य तिथे काय? अधिकार असेल तर पुण्य. साधू पुरुषाचीच पुण्यतिथी होत असते. नेमच शास्त्रीय असा आहे. देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी, बाकी सगळ्या जीवाची श्राद्ध होते. पुरुषाच्या पुण्यतिथीमध्ये कीर्तनकाराला सेवा करायला मिळणं ही कीर्तनकाराचं भाग्य म्हणावं लागतं. आता पोटासाठी कुठेही बोंबलत फिरायला जायला कोणी करायला म्हणला 2 तास बोला आपला आपल्याला. साधू पुरुषाच्या समाधी सोहळ्यामध्ये आपल्याला सेवेचा वाटा प्राप्त व्हावा. तुका म्हणे मज घडो त्यांची
तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा साधू पुरुषांची महाराज सांगतात मला सेवा घडावं. अशा साधू पुरुषाची सेवा जर आपल्या जीवनामध्ये घडली तर आपल्या दैवाला आपल्या भाग्याला पारावार नाही. म्हणून संत गोविंद महाराज यांची ही 57वी पुण्यतिथी आहे. 57वी पुण्यतिथी आहे. आजपर्यंत अविरतपणे आपल्या नगरीमध्ये त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा चालत आला. म्हणून पुण्यतिथी निमित्ताने आपल्या नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या श्रद्धेतून सर्व भाविकांच्या सहकार्यातून अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व सुज्ञ भाविक श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या विभागातील नामांकित गुणीजन मंडळी, गायक, मृदंग वादक, भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेली आत्ताची ही कीर्तन सेवा सेवेसाठी म्हणून घेतलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थ साधनेचा जो परिणाम आहे, परमार्थ साधनेची जी फलश्रुती आहे, त्या फलश्रुतीचा अनुभव व्यक्त करणारा म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये माणसाच्या जन्माला यावं, त्या जातीने परमार्थ क्षेत्रात उतरावं. परमार्थ क्षेत्रात उतरल्यानंतर परमार्थ यथार्थ रीतीने घडावं. परमार्थामध्ये वावरणं वेगळं आणि परमार्थ घडणं वेगळं. परमार्थामध्ये आयुष्य गेलं वावरण्यामध्ये, पण परमार्थ घडला नाही. परमार्थ घडला हे कशावरून समजावं? त्याच्या जीवनात परिवर्तन झालं तर त्याला परमार्थ घडला म्हणावं.